नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगाने राज्यसेवा 2022चा निकाल जो आहे मुख्य परीक्षेचा तो लावलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजन सिलेक्शन लिस्ट पण लागणार आहे. त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. आता याच्यामध्ये हे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे यांनी. ऑप्टिंग आउटचा पर्यायही चालू केलेला आहे, जो की 21 तारखेपासून सुरू असणार आहे ते 27 तारखेपर्यंत ऑप्टिंग आउट करू शकाल. ओके. आता तुम्हाला मी ते दाखवतो. आता प्रोव्हिजनल लिस्ट सिलेक्शन लिस्ट दाखवतो पहिले तर. तर प्रोव्हिजनल सिलेक्ट लिस्टमध्ये जर पाहिलं तुम्ही, तर पाटील विनायक यांनी काय केलं, की टॉप केलेलं आहे. याच्यामध्ये डी-वाय-सी-ए यांना भेटलेला आहे. ओपन जनरल 1साठी 622 मार्कांसह टॉप केलेला आहे यांनी. टोटल जर बघितलं तुम्ही रिटर्नला त्यांना इंटरव्ह्यूला 61 मार्क आहेत आणि रिटर्नमध्ये 561 मार्क यांना आलेले आहेत. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी आहे, पण ओपनमधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ते फर्स्ट कॅन्डिडेट आहेत, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आता जर तुम्ही बघाल, कट ऑफ दिलेला आहे का पाहतो मी. कट ऑफ नसेल तर मला कट ऑफ डिस्कस करायला लागेल. आता कट ऑफ जर बघाल तर ओपनसाठी जर बघाल तुम्ही, ओपन जनरलसाठी जर कट ऑफ पाहायचा झाला, तर ओपन जनरलचा कट ऑफ सांगतो मी तुम्हाला किती असेल तो. तर ओपन जनरलसाठी जो कट ऑफ आहे, डी-वाय-सी-एसाठी सांगेल मी. डी-वाय-सी-एसाठी जर पाहाल तुम्ही, तर ओपन जनरलसाठी कट ऑफ जो आहे, तो आहे 590 मार्कांचा कट ऑफ आहे. 590.25 एवढा कट ऑफ राहणार आहे त्याच्यासाठी, डी-वाय-सी-एसाठी. त्याच्यानंतरनं ओ-बी-सीसाठी जर बघाल तुम्ही, ओ-बी-सी जनरलसाठी डी-वाय-सी-एचा कट ऑफ हा किती आहे तो बघूयात आपण. तर हा कट ऑफ जो आहे तो आहे 586.5 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे तुम्हाला इथे. त्याच्यानंतर डी-वाय-सी, एन-टी-सी जनरलसाठी जर बघाल तुम्ही, तर एन-टी-सीसाठी एकच कॅन्डिडेट आहे, ते आहेत 184 मार्कांसाठी. त्याच्यानंतर ओपन फिमेलसाठी बघू शकतो आपण कट ऑफ किती राहिला डी-वाय-सी-एचा. तर फिमेलसाठी जर पाहाल, तर हा कट ऑफ आहे, इथे बघू शकता कट ऑफ आहे तो आहे 565.75 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर ओ-बी-सी फिमेलसाठी बघा इथं, हे 2 ओ-बी-सी फिमेल आहेत, तर तो कट ऑफ राहणार आहे 565.25 मार्कासाठी. ई-डब्ल्यू-एस फिमेलसाठी आहे, हा राहणार आहे 562 मार्कांसाठी राहणार आहे. एस-सी फिमेलसाठी एकच दिसत आहे इथे, तर ते आहे 45.5 मार्कांसाठी. एस-टीसाठी जनरलसाठी आहे 534.25 आणि एस-टी फिमेलसाठी जो आहे तो आहे 489 मार्कांसाठीचा असतात. दिव्यांगसाठी आहे 414.75 मार्कांसाठी असतात. ओके. स्पोर्ट्ससाठी एक कॅन्डिडेट आहे, ते आहे 369.5 मार्कांसाठी सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतरनं जी आहे दुसरी आहे ती डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीससाठी आहे किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस यासाठी आहे. तर बघा ए-सी-पीसाठी जर बघाल तुम्ही, तर जनरलसाठी ओपन जनरलसाठी हा कट ऑफ जो आहे तो असणार आहे 584.25 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस जनरलसाठी हा एकच कॅन्डिडेट दिसत आहे इथे. ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेटसाठी 2 आहेत दिसत आहे. ओके. मी चेक करतो एक-एक करून किती आहेत ते. म्हणजे आपल्याला आयडिया येऊन जाईल की कट ऑफसाठी. नाहीतर वाटलंच तर सेपरेट व्हिडिओमार्फत याची माहिती तुम्हाला देईल वाटलंच तर. कट ऑफसाठी की कोणत्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ असणार आहे. ओके. म्हणजे प्रत्येक पोस्टनुसार. तर याच्यामध्ये बघा की असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्समध्ये इथं मोसळे अ, शिवदास यांनी स्टॉप केलेला आहे डी-वाय-सी-एसाठी. त्याच्यानंतरनं तुम्ही पाहाल, अ, तर बघा असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्ससाठीच आहे ते. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती बी-डी-ओसाठी आहे, हाय ग्रेडसाठी. तर याच्यामध्ये जर टॉप जर बघाल तुम्ही, तर यांनी केलेला आहे 577.25 मार्कांचा. कवडे सुमित सयाजीराव यांनी टॉप केलेला आहे. रँक 1 घेतलेली आहे. ओपन जनरलसाठी कट ऑफ जो आहे तो आहे 574 मार्कांसाठी कट ऑफ असणार. ओके. तर मी काय करेल पोस्ट वाईज तुम्हाला मी सगळ्या माहिती सांगेल. ओके. कारण खूप मोठी आहे ही.
तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.